गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगांवर सुद्धा वैभवशाली दिसतं. भव्य वाटतं. पण दिवाकर पंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूड तोड्या झाडावर सगळ्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकर पंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणीवर तडाखा आणला. दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकर पंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत दिवाकर पंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडांची उंची कमी होत होती. दिवाकर पंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.